सवयी हा आपला रोजचा वापरण्यातला शब्द. रोज मला ही सवय, मला रोज सकाळी लवकर उठायची सवय, मला रोज धावायला जायची सवय आहे. या सवयी या शब्द आपण रोज ऐकतो आणि हा सवयी या शब्द आपल्या सवयीच झाला आहे. पण आज आपण जाणून घेऊयात नक्की सवयी असतात काय आणि मेंदूशीचा संबंध काय, मेंदूमध्ये अशी काय क्रिया होते जेणेकरून आपल्याला सवय लागते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेजर फरक आज बघणार आहोत सवयींमध्ये म्हणजे हॅबिट्समध्ये आणि ऍडिक्शन मध्ये. व्हिडिओ आपण बोलणार आहोत हॅबिट्स काय असतात म्हणजे सवयी काय असतात, हॅबिट फॉर्मेशन काय असतं, सवय आपल्याला कशा लागतात आणि ऍडिक्शन काय याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मी आहे अक्षय मोरे. तर सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. आपण म्हणतो मला एक चांगली सवय किंवा एक वाईट सवय, पण आपल्या मेंदूला चांगल्या सवयी आणि वाईट सवयी यांच्यामध्ये फरकच करता येत नाही. आपल्याला लहानपणी शिकवलं जातं सकाळी लवकर उठणे, शाळेत जाणे, अभ्यास करणे या चांगल्या सवयी. वाईट सवयी काय तर इकडे तिकडे कचरा फेकणे किंवा उशिरा उठणे किंवा अभ्यास न करणे. ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या त्याच्यावर आपण विचार करतो ही चांगली सवय किंवा वाईट सवय. आपल्या मेंदूला चांगल्या सवयी आणि वाईट सवयी यांच्यामध्ये बिलकुलही फरक करता येत नाही. ज्या गोष्टी मला आनंद मिळतो आणि वारंवार तो मिळत जातो ती बनते माझी सवय. आता याच गोष्टीचा विचार थोडा सायंटिफिक पद्धतीने करूया. आपलं शरीर एक डोपामाइन नावाचा हार्मोन सेक्रेट करतं, ज्याला हॅपीनेस हार्मोन असं म्हणतात. मला एखादी गोष्ट केल्याने खूप चांगलं वाटतं म्हणजे ती गोष्ट करताना माझा डोपामाइन सेक्रेट होतो जेणेकरून मला आनंद मिळतो. जसं की एखाद्या लहान मुलाला खेळल्याने आनंद मिळतो, क्रिकेट खेळल्याने जसं तो बॉल हिट करतो, तो बॉल उंच हवेत जातो, तसा एक मला आनंद मिळतो. मग हे मला हॅपीनेस हार्मोन झालं. मग माझ्या मेंदूला माहितीये की रोज मी क्रिकेट खेळलो, चांगले शॉट्स खेळलो की मला आनंद होणार आहे. मग ती माझी एक सवय बनत जाते. किंवा एक्सरसाइज करणे, एक्सरसाइज केल्याने काय होतं तर माझा मेंदू डोपामाइन सेक्रेट करतो आणि मला आनंद होतो, मला चांगलं वाटतं. म्हणून मग ती हळूहळू मी सवय बनत जाते माझी. आता सवयींचा आवड आणि निवड या गोष्टींशी आपण संबंध बघूया. एखादी गोष्ट मला सवय लागली म्हणून ती गोष्ट मला आवडतेच असं नाहीये. जसं की हे समजून घ्या, तुम्हाला तुमच्या कामाला जायला आवडत नाही, पण महिन्याच्या अखेरीस जो पगार मिळतो त्याच्यामुळे जो डोपामाइन सेक्रेट होतो त्याच्याने आनंद होतो म्हणून तुम्ही महिनाभर काम करता. हे रोज काम करणे ही सुद्धा सवय झाली आहे तुमची. आता मला सांगा, आपण सायकल फार लहानपणी शिकलेलो असतो, पण आता पण मी तुमच्याकडे जर सायकल दिली तर तुम्ही चालू शकाल. भले थोड्या आधी त्रास होईल, थोड्या अडखळाल, थोडे पाय टेकावे लागतील, पण हळूहळू 5-10 मिनिटात तुम्ही आरामात ही सायकल चालवू शकाल. मग हा जरा सवयच बघ. मेंदू या गोष्टी मेमरीज ठेवतो की ही गोष्ट मी कधीतरी केलेली आहे. आता मी एवढी वर्ष सायकल नाही चालवलेली, पण माझ्या अचानक आता सायकल आली तर मी अचानकपणे ती चालवू शकतो. तर हा झाला माझ्या सवयीचा भाग. काळानुरूप आपल्या सवयी सुद्धा बदलत जातात. उदाहरणासहित समजूया, जसं की मला बातम्या वाचण्याची सवय आहे. आधी मी पेपरमध्ये वाचायचो, हळूहळू त्या बातम्या टीव्हीवर बघायला लागलो. टीव्हीवर जास्त का ओढला गेलो मी, कारण की डोळ्याला दिसतंय. इथे मला पेपरमध्ये सगळं शब्द वाचावं लागतोय, मला एक कष्ट करावे लागतात. पण टीव्हीमध्ये तेवढे मला कष्ट करावे लागत नाही. मला जे टीव्हीमध्ये दिसतंय ते बघू शकतो, ऐकू शकतो. माझे कष्ट बहुतांशी कमी झाले म्हणून मी न्यूजपेपर कडून आता टीव्हीकडे आलो. आता बहुतेक लोक तुम्ही बघू शकतात की इकडे टीव्ही बघताय आणि इकडे मोबाईल बघताय, कारण की याच्यावर थोडं कंट्रोलिंग बिहेवियर येतं. मी टीव्हीवर काय लागेल हे एका लिमिटमध्ये कंट्रोल करू शकतो, चॅनल बदलू शकतो. पण मोबाईलमध्ये मी पूर्णतः कंट्रोल करतोय. मला काय बघायचं ते पूर्णतः मी कंट्रोल करतोय. मला इंस्टाग्रामवर हे फोटोज बघायचे, त्या अकाउंटला जाईल, मला पाहिजे मी बघू शकतो, मला पाहिजे मी सेव्ह करून ठेवू शकतो, पाहिजे तेव्हा ती गोष्ट बघू शकतो. सोशल मीडिया आल्याने पद आपल्या सवयी टीव्हीकडून मोबाईलकडे गेल्या. मग बहुतांशी लोक आपण जे बघतो तिकडे टीव्हीमध्ये चालू असतं आणि मोबाईलमध्ये काय ते चालू असतं. या गोष्टीचा एकच संबंध फक्त आहे कंट्रोलिंग, की मी सगळ्यांशी कंट्रोल करण्याची मला सवय लागली आहे. न्यूजपेपर मला जे कष्ट काय लागायचे ते टीव्हीमध्ये माझे कष्ट कमी झाले. आता टीव्हीमध्ये सुद्धा मी कंट्रोल करू शकत नाही गोष्टी, म्हणून मोबाईलकडे शिफ्ट झालो. म्हणून बहुतांशी लोक टीव्ही तर लावतात पण त्यांचं पूर्णतः लक्ष मोबाईलमध्येच असतं. आता बोलले सोशल मीडिया एक हॅबिट आहे का, तर सोशल मीडिया नक्कीच एक हॅबिट आहे. बहुतेक लोक म्हणतात मला मोबाईलची सवय लागली, पण ही सवय मोबाईलची नसून त्यांच्या आतमध्ये कोणते ऍप्लिकेशन्स आहेत त्याची सवय आहे. जसं की सोशल मीडिया. सकाळी उठल्या उठल्या मी माझा नेट ऑन करून पहिले बघतो मला कोणाचे मेसेज आलेत का, बघतो इंस्टाग्रामवर कोणी काही फोटोज टाकलेत का, कोणी काही स्टेटस टाकले का, कोणी काही स्टोरी टाकले का. तर मला मोबाईलची बिलकुल सवय नाहीये. मला सवय आहे ते ऍप्लिकेशन्सची. मला कोणी रात्रभर मेसेज केलाय की नाही हे चेक करण्यासाठी मोबाईल हातात घेतोय. मग ही अशी सवय, कारण तो मोबाईल सकाळी मला हातात घेतल्यानंतर माझा मेंदू डोपामाइन सेक्रेट करतोय. कोणाचे तरी मेसेज आलेत या आशेवर मी बघतोय आणि जर मेसेज आले असतील तर मला चांगलं वाटतं, माझा डोपामाइन सेक्रेट होतो, मला आनंद मिळतो. बहुतेक लोक बघा झोपेतून उठल्यास जर मोबाईल त्याला शेजारी मिळाला नाही तर अस्वस्थ होतात. 2 मिनिटांसाठी अस्वस्थता जाणवते, कारण की मोबाईलचा तुमच्या पुढे सवयीचं झाला आहे. आता याच गोष्टीवर थोडं ऍडिक्शन या पार्टवर जाऊया. आता ऍडिक्शन म्हणजे काय आणि सवय म्हणजे काय.
ती सवय जिथपर्यंत तुम्ही तिला कंट्रोल करू शकता ती सवय ऍडिक्शनच्या अनकंट्रोलेबल. मला रोज सकाळी 8 वाजता चहा लागतो, मी तो रोज त्या टायमिंगला घेतो, ही माझी सवय. पण एखाद्या दिवशी जर मला चहा नाही मिळाला तर माझं डोकं दुखायला लागतं, माझी चिडचिड होते. आता हे ऍडिक्शन झालंय. मी काही करू मला चहा सकाळी लागतोच. आता मी कुठे ऍडिक्शनच्या याच्यात चाललोय, कारण की मला ते गोष्टी कंट्रोलच करता येत नाहीयेत. आता मुळात हाच एक डिफरन्स आहे ऍडिक्शनमध्ये आणि हॅबिटमध्ये. ऍडिक्शनसाठी एक सोपा शब्द मी म्हणू शकतो, म्हणजे अतिरेक, एखाद्या गोष्टीचा अतिरेक. सकाळी उठल्या उठल्या मला मोबाईल माझ्या हातात लागतोच, हे झालं माझं ऍडिक्शन. मला मोबाईल हवाच आहे, जर मोबाईल नाही मिळाला तर माझी चिडचिड होते. लहान मुलांमध्ये बहुतांशी ही गोष्ट बघायला मिळते. जेवताना किती लहान मुलांना एक सवय लागली आहे, ती लहान मुलं तेव्हाच जेवतात जेव्हा त्यांच्या हातात मोबाईल असतो, ते काहीतरी बघत असतात. किंवा बहुतेक मोठ्या माणसाच्या बाबतीत पण विचार करूया. मोठ्या माणसांच्या बाबतीत कित्येक लोकांना असं असतं की सिरियल बघताना जेवण करायचं. असं नाही की सिरियल न बघता जेवण नाही राहणार, पण तो आनंद मिळणार नाही, मला चांगलं वाटणार नाही. परत आपण फिरून डोपामाइन आलो. माझ्या बॉडीला जिथपर्यंत डोपामाइन सेक्रेशन होतंय तिथपर्यंत मला आनंद मिळतोय त्या गोष्टीचा, म्हणून मी ती गोष्ट करत करते वारंवार. आता याच्यात अजून एक मुद्दा तो टॉलरन्सचा. जसं की समजून घ्या, आधी मला सोशल मीडिया 1 तास वापरला ते आनंद मिळायचा. आता मला 2 तास वापरावा लागतोय, 3 तास वापरावा लागतोय, 4 तास वापरावा लागतोय. म्हणजे हे आता मी कुठेतरी ऍडिक्शनकडे चाललोय. टॉलरन्स माझा वाढायला लागलाय. डोपामाइनला कोणत्याही गोष्टी आपण मोजू शकत नाही की माझा मेंदू 5 ml डोपामाइन सोडतो, 10 ml सोडतो, असं मोजू शकत नाही. तरी आपण उदाहरण म्हणून पकडूया, जर मी सोशल मीडिया 1 तास वापरला तर माझा मेंदू 2 ml डोपामाइन सेक्रेट करायचा. आता तो मला कमी पडतो, आता मला 2 तास सोशल मीडिया बघायचं, मला ते कंट्रोलच होत नाही. 2 तास, 3 तास, 4 तास असं वाढत वाढत जातात. एक दिवशी त्याचा अतिरेक होतो आणि या अतिरेकलाच आपण म्हणतो ऍडिक्शन. अशी बहुतेक लोक म्हणतात की जर मोबाईल माझ्या हातात नसेल तर मला अस्वस्थ वाटायला लागतं. असं वाईट असं काहीच नाही, मला कंट्रोलच होत नाही, मला हातात मोबाईल लागतोच म्हणजे लागतो. ही झाली ऍडिक्शन, अतिरेक झालाय त्या गोष्टीचा की आता त्या गोष्टी मला कंट्रोलच करता येत नाही. एक चहाच्या बाबतीत खूप चांगलं समजू शकतो. तो चहा पिल्याने मला आनंद तरी मिळत आता, पण माझ्या शरीरात त्याची एवढी सवय झाली आहे की जर चहा नाही घेतला तर माझं डोकं दुखायला लागतंय. मग ते डोकं न दुखावं म्हणून मी चहा घेतोय. म्हणजे हा एवढा अतिरेक वाढला की माझ्या शरीरात आतून त्याची सवय एवढी झाली आहे की आता मी सवय ती बाहेर काढू शकत नाही. तर हे झालं ऍडिक्शन. आणि आपल्याला सर्वांना आता एक फास्ट डोपामाइनची सवय झाली आहे. जर मी एक्सरसाइज करायला गेलो तर मला 15 मिनिटं, अर्धा तास एक्सरसाइज करावं लागेल, तेव्हा माझ्या शरीराला थोडं चांगलं वाटेल. पण तेच मोबाईलवर जर मी बघायला गेलो तर फास्ट डोपामाइन सेक्रेशन होतं, कारण की मला जे पाहिजे ते पटकन मला मिळतं. त्या गोष्टी मला अवेलेबल असतात, त्याच्यामुळे मला फास्ट डोपामाइन मिळतं, त्यामुळे त्या गोष्टी मला हळूहळू सवय लागत जाते. आता त्याच्यात लगतच्या दुसऱ्या मुद्द्यावर आपण जाऊया. जर मला नवीन सवय लावायची असेल तर मी काय करू शकतो? पहिली गोष्ट मी म्हटलं, जर गोष्टी अवेलेबल आपल्याजवळ असतील तर आपण फास्ट त्या गोष्टी करू शकतो. जसं की मी ठरवलंय की उद्या मी जॉगिंगला जायचंय, तर माझ्या डोक्यात एकच विचार असतात, मला सकाळी उठावं लागेल, मग माझे शूज शोधा, मग माझे सॉक्स शोधा, मग ते घाला आणि मग पळायला जा. ही एवढी प्रोसेस करण्याचा आपल्याला कंटाळा येतो. मग आपण एक छोटी गोष्ट करू शकतो. आपल्या बेडच्या शेजारी किंवा जवळपास कुठे शूज ठेवू शकतो, त्यावेळेला जवळ सॉक्स ठेवू शकतो. मग सकाळी मी उठलो, थोडं फ्रेश झालो, सॉक्स घातले, शूज घातले, फिरायला गेलो, विषय संपला. माझे थोडे ते कष्ट कमी झाले. आपल्याला कष्ट कमीत कमी पाहिजे हेच आपण व्हिडिओमध्ये पूर्ण बघतो. नवीन सवय लावण्यासाठी आपण ते कष्ट कमी करू शकतो. जसं की आज जर मला अभ्यासाला बसेल, मी ठरलं मी 7 वाजता अभ्यासाला बसेल, तर मी काय करेन, 6:30 म्हणजे पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, वह्या जे पाहिजे ते एका जागेवर ठेवेन, की म्हणजे मी जसं अभ्यासात जाईल सगळ्या गोष्टी मला लवकरात लवकर मिळतील आणि पटापट होईल. कमीत कमी कष्ट होत लागतील, त्याच्यामुळे मी पटापट त्या गोष्टी करेन आणि एक दिवशी त्या गोष्टीची मला सवय लागेल. हेच आता ऍडिक्शनच्या बाबतीत विचार करूयात. एका व्यक्तीचं म्हणणं होतं की मला रोज बिस्किट्स खायला लागतात, 2 बिस्किट पुढे मला सकाळी रोज लागतातच, असं त्या व्यक्तीचं म्हणणं होतं. तर त्या व्यक्तीला एका कोणत्याही शून्य माणसानं सजेस्ट असं केलं की तुला जर हे ऍडिक्शन कमी करायचं असेल ते बिस्किट विकत नको आणत जाऊस, रोज तुला फक्त एकच बिस्किट तुला विकत आणायचं आहे. स्टॉक बिलकुल नाही करून ठेवायचा आहे, कारण की त्याने मला कष्ट लागतील. मला जर बिस्किट्स रोज खायचे तर मला खाली उतरावं लागेल, मला दुकानात जावं लागेल, ते बिस्किट्स विकत घ्यावे लागतील, परत घरी यावं लागेल, परत ते खावे लागतील. हे कष्ट करण्याचा करिअर कंटाळेल आणि हळूहळू ते ऍडिक्शन कमी होईल. म्हणजे सगळ्या गोष्टीवर आपण एकाच गोष्टीवर थांबतो, ती म्हणजे उपलब्धी. मला जी गोष्ट उपलब्ध आहे त्याची सवय मला लवकर लागते आणि जर मला एखादं ऍडिक्शन, एखादं व्यसन कमी करायचंय तर मी ती गोष्ट माझ्यासाठी अवेलेबल ठेवणार नाही. बहुतेक लोक या गोष्टीवर जर काम केलं तर कोणत्याही व्यसनात आपण विजय प्राप्त करू शकतो. एकच गोष्ट, फक्त ती गोष्ट 24 तास माझ्यासोबत नसावी. जर मोबाईलवर कंट्रोल मिळवायचा आहे, रात्री झोपताना मोबाईल स्वतःपासून लांब ठेवा, म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मोबाईल तुमच्या हाताला लागणार नाही.
आधी थोडं असं वाटेल की अस्वस्थ वाटेल की मला थोडा त्रास होतो, पण हळूहळू ती सवय होत जाईल. कारण सकाळी उठल्या उठल्या जगामध्ये काय चालू आहे किंवा माझ्या कोणत्या मित्राने कोणता फोटो पोस्ट केलाय किंवा तो कुठे फिरतोय, कुठे पार्टी करतोय, या माहितीची मला सकाळी उठल्या उठल्या गरज नाहीये. भले मी फ्रेश झालंय थोडंफार मी बघू शकतो. मी परत परत तेच म्हणतोय, एखाद्या सवयीचा अतिरेक म्हणजेच व्यसन. एखादी सवय जर प्रचंड अतिरेकात केली तर त्याचं ऍडिक्शनच होतं, त्याचं व्यसनच होतं. प्रत्येक गोष्टीवर लिमिटेशन्स हवे आणि ते आपण स्वतः सेट करायला हवे. ते होतं सवयी बाबतीत. आपण इथे बघितलं सवयी काय असतात, सवयी कशा लागतात, फास्ट ऍडिक्शन्स काय, फास्ट डोपामाइन काय, आपल्या बॉडीला सवयी कशा लागतात आणि व्यसन म्हणजे काय, आणि नवीन सवयी लावण्यासाठी मी काय करायला हवं या गोष्टींना आपण बोललो. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल सवयी नक्की काय असतात, त्या कशा लागतात, त्या कमी कशा करता येऊ शकतात. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी करिअर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.